नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दर गुरुवारी स्वामींची उपासना कशा पद्धतीने करायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे संकटे नाहीशी होतील आणि स्वामींची कृपा आपल्यावर नेहमी राहील आणि स्वामी तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली। गुरुवार म्हटलं की आपण आपल्या प्रत्येकाच्या मुखात स्वामींचे नाम हमखास असते। दर गुरुवारी प्रत्येक भक्तगण श्री दत्त गुरु आणि स्वामींची पूजा करतात। स्वामींचे नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी, दुःख, भीती, चिंता, काळजी अनेक गोष्टीवर आपल्याला सहज मात करता येते। स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आपल्याला दिलासा देते। स्वामींची लीला अपरंपार आहे। ते अनेकांना जगण्याचे बळ देतात। स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते। श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळीच सकारात्मकता जाणवते। दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थ दर गुरुवारी आपण त्यांचे अत्यंत मनाभावे पूजा नामस्मरण करतो। तसेच आपण स्वामींच्या मठात देखील जाऊन त्यांचे दर्शन घेतो, त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतो। तर जीवनात वारंवार संकटे येत असतील, जर तुमच्या इच्छा काही पूर्ण करायच्या असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा। तर पहिला उपाय आहे, दररोज घरात श्री सूक्त पठण केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते। घरातील सुख शांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास त्याचा फायदा होतो। तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभही होतो। पुढे आहे, नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील 10वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा आणि श्री गुरुचरित्रातला 14वा अध्याय 2 वेळेस वाचायचा आहे। पुढचा उपाय आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते, मनातील भीती नाहीशी होते, आपल्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा संचारते, स्वामी समर्थांच्या शक्तीची जाणीव होते। पुढे आहे, श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते, अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते। निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मृतिगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामींच्या या मंत्राचे पठण केल्याने जीवनात सुख येते, आर्थिक चमचण संपते, घरातील कलह थांबतो, विद्यार्थ्यांना यश मिळते। त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते। तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।